शांतिनिकेतन महाविद्यालयाच्या बाजूस राहणाऱ्या एका तरुणाने पत्नीला नांदवण्यास पाठवत नसल्याच्या कारणातून तसेच सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। चेतन बाळासाहेब माळी वय वर्ष 28 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी उमा बाळासाहेब माळी वय वर्ष 45 राहणार कारखाना क्वार्टर्स सांगली यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगीता महेश कांबळे वय वर्ष 45, निर्मला होबाळे वय वर्ष 62 दोघी राहणार चाणक्य चौक कुपवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत चेतन माळी याचा संशयित संगीता कांबळे यांची मुलगी पूर्वी हिच्याशी विवाह झाला होता। चेतन हा पत्नीसोबत जुना बुधगाव रोडवरील शांतिनिकेतन महाविद्यालयाजवळ असलेल्या चव्हाणचाळ येथे भाड्याच्या घरात राहत होता। मयत चेतन याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या भावाची बायको सानिका यांच्याकडे एक चिठ्ठी दिली। त्यानंतर दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। या चिठ्ठीमध्ये चेतनच्या बायकोला त्याची सासू संगीता आणि तिची आजी निर्मला या दोघीजणी तलाक घे म्हणून मागे लागल्या होत्या। त्यामुळे माझ्या आत्महत्येला याच कारणीभूत राहतील। मला त्यांच्यापासून खूप मानसिक त्रास झाला आहे। आत्महत्येनंतर मला न्याय मिळावा। यानंतर उमा माळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांनी सुनेला चेतन यांच्याकडे नांदवण्यास पाठवत नाही, तिला तलाक घ्या असं म्हणून त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे। त्याचे वाईट वाटून त्याने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, संजयनगर।